नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी मला एकच रिक्वेस्ट केली होती की ताई, आमचा हेअर फॉल खूप जास्त प्रमाणावरती होतोय. बघावं तिकडं फक्त केसच केस दिसतायत आणि त्यासाठीच आम्हाला काहीतरी घरगुती अशी रेमेडी सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, तुमच्या याच रिक्वेस्टवरती मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. स्किप वगैरे अजिबात करू नका, कारण फक्त 5 मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या केसांचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज मी तुमच्या समोर असा एक हेअर टोनर शेअर करणार आहे जो तुमच्या केसांवरती अगदी जादूसारखं काम करणार आहे. तुमचा हेअर फॉल कंट्रोलमध्ये येईल. जर तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या असेल ना, तर ती देखील कंट्रोल करेल. आणि जर कुठल्याही प्रकारचं स्कॅल्पचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, तर तो देखील हळूहळू कमी होईल. आणि सोबतच हा जो टोनर आहे ना, तो तुमच्या केसांना अगदी हेल्दी आणि स्ट्रॉंग बनवेल. चला तर मग टोनर कसं बनवायचं ते आपण बघूयात. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. बघा, टोनर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे रोजमेरीची पानं. जर ही रोजमेरीची पानं तुम्ही रोज आणि नियमित वापरली ना, तर तुमच्या टक्कल पडलेल्या जागी देखील नवीन केस उगवायला सुरुवात होईल. जर तुमच्याकडे फ्रेश रोजमेरीची पानं असतील ना, तर ती तुम्ही घेऊ शकता. साधारणतः 10, 20, 30 रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जातील. आणि जर तुम्हाला फ्रेश पानं मिळाली नाहीत, तर तुम्ही ड्राय फॉर्ममध्ये देखील रोजमेरी नक्कीच घेऊ शकता. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी ड्राय रोजमेरी घेतली आहे आणि ही तुम्हाला Amazon आणि Flipkartवरती अगदी 100 ते 200 रुपयामध्ये आरामात मिळून जाईल. त्यानंतर बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ड्राय रोजमेरीचाच वापर करा, कारण ते तुम्हाला जास्त काळ वापरता येतं. आता हे टोनर बनवण्यासाठी साधारणतः 2 चमचे एवढी रोजमेरी मी एका पॅनमध्ये घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी घालायचंय. आता बघा, हे जे आहे ना, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये दुसरा कोणताही घटक घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आता आपलं हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी छान असं उकळवून द्यायचं आहे. उकळत असताना लक्षात ठेवा, पहिल्यांदा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जसं जसं तुमचं पाणी उकळायला लागेल तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो करा आणि रोजमेरी व्यवस्थित अशी शिजवून घ्या. जेणेकरून रोजमेरीमधील सगळे काही न्यूट्रिएंट्स तुमच्या पाण्यामध्ये येतील आणि तुमचं पाणी अधिक जास्त स्ट्रॉंग होईल. बघा, इकडं पाणी उकळतंय तोपर्यंत आपण रोजमेरीचे फायदे बघूयात. तर यामुळे काय होतं, केसांना लांबी मिळते, डॅन्ड्रफ दूर होतो. जर केस जास्त प्रमाणात गळत असतील तर ते कमी होतं आणि केसांना शाईन येते. सोबतच आपलं जे स्कॅल्प आहे ते देखील क्लीन ठेवण्याचं काम रोजमेरी करते. आता बघा, पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपलं जे काही पाणी आहे ते थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर बघा, हे पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. आणि गाळून घेतल्याच्या नंतर आपलं इफेक्टिव्ह असं टोनर इथं रेडी झालेलं आहे. आता हे कसं वापरायचं, तर तुम्हाला काय करायचं, हे टोनर ना एका बाटलीमध्ये ट्रान्सफर करायचं. जर तुमच्याकडे बॉटल नसेल तर तुम्ही ते कॉटनच्या बॉलनी देखील तुमच्या स्कॅल्पमध्ये अप्लाय करू शकता. बघा, मी इथं स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करणार आहे. जेणेकरून तुमचं हे टोनर आहे ना, एकदा बनवलं तर तुम्ही फ्रीजमध्ये 1 आठवड्यासाठी देखील स्टोअर करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हे फ्रेश बनवा आणि फ्रेश वापरा, कारण फ्रेश टोनरचा यूज ना केल्यामुळं तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे. आता हे भरून झाल्याच्या नंतर आपलं जे काही टोनर आहे ना, ते आपल्या केसांवरती स्प्रे करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करायचं. बघा, आता टोनर वापरल्याच्या नंतर तुम्ही ना जो काही पाणी शिल्लक राहील त्याच्यामध्ये तुमचा शॅम्पू ॲड करून त्याने देखील हेअर वॉश करू शकता. आठवड्यामधून फक्त 2 वेळा तुम्ही हा टोनर वापरा आणि टोनर सोबतच जो काही शॅम्पू वापरत असाल ना, तो देखील अगदी पॅराबिन फ्री आणि सल्फेट फ्री वापरा. तुम्हाला खूप जास्त चांगले रिझल्ट मिळतील. आणि हो, या रेमेडी सोबतच चांगली डाएट देखील नक्कीच घ्या. मित्रांनो, जर तुम्ही रोजमेरीचा नियमित वापर केला ना, तर हीच रोजमेरी तुमच्या केसांसाठी अगदी वरदान ठरणार आहे. फक्त 1 महिना हे पाणी वापरून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील, जे काही तुम्हाला अनुभव येतील ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रॉब्लेमचा ॲन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.